जय हिंद मित्रांनो. आता विमानाबद्दल अशी काही लोक बोलते ती ज्यानं कधी जिंदगीत एअरपोर्ट नाही बघितलं आणि ती तिकडे व्हिडिओ बनवते. मी कधी विमानात बसणारच नाही. अरे तू जाऊ शकत नाही तर बसतोस कुठं? तू फक्त गप्पा आणू शकतोस. आत्ता जी 2 दिवसापूर्वी झालेली दुर्घटना, माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा, त्यांना तर भावपूर्ण श्रद्धांजली पहिली. पण ज्या लोकांना काहीच गोष्टी माहीत नाहीत ते ना, ती देखील बोलते. ती प्रॉब्लेम होता काय? त्याने जिंदगीत अजून एअरपोर्टला गेली नाही, ती विमानात कधी बसली नाही. ती देखील बोलते. ती नाही बसलेलं तर बरं, रेल्वेनेच गेलं बरं. रेल्वेला तरी बसलाय कधी? बसला असेल जनरलमध्ये किंवा स्लीपरमध्ये, ती बी धक्का खात. AC 2 टायर 3 टायर AC 1मध्ये कधी बसलाय का? ती बी नसेल. आणि एखाद्या वेळेस इंडिगोमध्ये केला असेल प्रवास जिनं, ती नाही ती गप्पा मारत जास्त. ती जास्त बोलत नाही ती विमानाबद्दल. पण जी कधी बसली नाही ती गप्पा आणते. ती म्हणे विमान असं असतं, विमान तसं असतं. आधी बसा, तिकीट काढा, किती ठिकाणी चेकिंग होते कळेल, कसं काय होते कळेल. सामानाची बॅग कुठं ठेवली जाते, कुठली बॅग जवळ घेतली जाते, आणि काही तर्क वितर्क लावू नका कुठल्याही गोष्टीचं. काय म्हणते, त्या विमानाचा दरवाजात नाही फुलला नसेल, बाहेर लॉक करते ती कधी का? कोंड आहे का कडी लावायची लॉकला? असं येतं यार. असल्या लोकांचं असं येते की ज्यानं कधीच ज्या गोष्टीची माहिती नाही ना, ती इंस्टावर, फेसबुकवर, यूट्यूबवर धिंगाणा चालला आहे. धिंगाणा सोशल मीडियावर, धिंगाणा. कुठल्याही गोष्टीचं काही बोलणं, कुठल्याही गोष्टीची माहिती घ्या आधी, मग बोलत जा. व्हिडिओ बनवतो आपण, काय व्हिडिओ बनवतोय ही महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यातनं बोध काय जाणार आहे ही देखील जरुरी आहे. आणि काही बोलू नका म्हणजे बरं लागत. म्हणजे नाही, थोडंसं बोलायचं म्हणून बोलायचं, काही बोलायचं. त्या विषयाला तर्क पाहिजे. आपण जे बोलतो आहे त्यातनं पूर्ण स्पष्टता पाहिजे. व्हिडिओ बनवा, चांगली गोष्ट आहे. आणि वरून ती म्हणते ती की नाही, बोलण्याच्या आधी तुम्ही 10 पटीने विचार करा. सायन्सचं स्पेलिंग माहीत नाही, ठीक आहे, ती देखील अशी भाषा करते. आपली एज्युकेशन किती, आपण बोलतोय काय. तर ती देखील जरुरी आहे. चांगले व्हिडिओ बनवा, ठीक आहे. एक न म्हणते मी टमटममध्येच बरं आहे, मी गाडीमध्येच बरं आहे, कोण खातंय, कोण काय सांगतंय. ज्यानं आजकालचा जमाना गेला हो. 3 दिवस जायला आणि रेल्वेने जायला, ह्यानं जायला. आज पुण्यातनं बसलं तर 2 तासात दिल्लीला जात आहे, 2 तासात कलकत्त्याला जाते, तिथून पुढं आसामला जात आहे, ह्याला जात आहे. पहिले 4-4, 5-5 दिवस गेला ना, वेळ गेला ना. हां, झालेल्या दुर्घटना आहेत, ती गोष्टी वेगळीच आहे. माहिती नाही व्हायला पाहिजे असल्या गोष्टी. तर पूर्ण निष्कर्ष झाला पाहिजे, चेकिंग झालं पाहिजे, जे पण काय ते. पण असं वायपट बरळगत बोलू नका काय पण. टेक्निकली फॉल्ट आहे, कसं काय आहे ते आपापले वरिष्ठ आहे ते घेतील निर्णय त्या गोष्टीवर. पण आपलं तुम्हाला काय कसं आहे माहिती आहे का, या भारतामध्ये संविधानानं हक्क दिला आहे, मग काय बी बोलायचं.
बोलण्याच्या आधी काही विचार करायचा नाही, काय नाही. एखादा गलतीनं आपला मोबाईल घ्यायचा, त्याच्यावर आजकाल काय मोबाईल म्हणजे लोनवर सगळं काय भेटते. चॅनल खोलायचा आणि काय बोलत राहायचं. बघा तुमच्या विचारानं तुम्हाला योग्य वाटतंय का. बोलायच्या आधी विचार करत जा. मला माहिती आहे, मला एवढं चांगलं मांडता येत नाही, सांगता येत नाही, काय नाही, पण प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, प्रयत्न करणं आपलं काम आहे, चांगलं सांगणं आपलं काम आहे. ठीक आहे. माझ्या व्हिडिओमधनं मला 1000 लाखो लोकांनी नाही बघितलं तर काही प्रॉब्लेम नाही. त्या लाखोमधलं एकानं जरी बघितलं, त्यासाठी मी व्हिडिओ बनवतो. त्याला पटलं तर, आणि पटतं. माझ्या व्हिडिओमध्ये मी फालतूगिरी करतच नाही. पुन्हा जर मिरची लागली असली, सॉरी, आधी बसा इमानात, मला नाहीतर दुर्घटना होईल आणि होईल. ठीक आहे, पण मग बनवा व्हिडिओ आत जाऊन. जय हिंद.